नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या अगोदरच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत आलो आहे की तुम्ही SIP सुरू करा। जेवढ्या अमाउंटची जमेल तेवढ्या अमाउंटची SIP सुरू करा। 500 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये, 5000 रुपये, 10000 रुपये, जेवढ्या अमाउंटची SIP तुम्हाला जमेल तेवढ्या अमाउंटची SIP जर सुरू केली तर येणाऱ्या काळामध्ये त्यातून खूप चांगले रिटर्न्स तुम्हाला मिळतील। पण SIP सुरू करणं खूप गरजेचं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला SIPचा स्मार्ट प्रकार दाखवणार आहे। पण हा प्रकार सगळ्यांना जमेल असं नाही, कारण की हा थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे। पण जर तुम्ही रेग्युलरली मार्केटला वॉच केलेत किंवा मार्केटच्या टचमध्ये राहिलात तर तुम्ही हा प्रकार यूज करून चांगली रिटर्न्स जमवू शकता। ते कसं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात। पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात। स्क्रीनवरती तुम्हाला निफ्टी 50चा ग्राफ दिसत असेल। आपण जी इन्व्हेस्टमेंट करतो, म्युच्युअल फंडमध्ये जी इन्व्हेस्टमेंट करतो त्यामध्ये काय होतं तर तो फंड जवळपास 50, 100, 200, 500 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो। या सर्व कंपन्या कशामध्ये लिस्टेड असतात तर स्टॉक मार्केटमध्ये। काही कंपन्या निफ्टी 50मध्ये असतात, काही स्मॉल कॅप इंडेक्समध्ये असतात, काही मिड कॅप इंडेक्समध्ये असतात, काही सेन्सेक्समध्ये असतात। अशा वेगवेगळ्या इंडेक्सेसमध्ये या कंपन्या लिस्टेड असतात आणि त्यातून आपल्याला समजतं की ही कंपनी या कॅटेगरीमधली आहे, ही कंपनी या कॅटेगरीमधली आहे। लार्ज कॅप कॅटेगरीमधल्या ज्या कंपन्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या कंपनीज निफ्टी 50मध्ये असतात किंवा निफ्टी 100मध्ये असतात। तर आता या कंपन्यांच्या बेसिसवरती आपल्याला हा जो सेन्सेक्स आहे ना तो पाहायला मिळतो। डेली बेसिसवरती हा सेन्सेक्स चेंज होत असतो या कंपनीच्या प्राइस ॲक्शनवरती। आता जर 5 दिवसाचा, 1 महिन्याचा जर तुम्ही ग्राफ पाहताय तर तुम्हाला काही असा दिसेल, म्हणजे आजचा हा जो ग्राफ आहे तो असा दिसतोय, वर खाली वर खाली वर खाली। आणि बरेच लोक जर स्टॉक ट्रेडिंग करत असतील किंवा ऑप्शन्स वगैरे करत असतील किंवा फ्युचर्स करत असतील तर त्यांना माहिती आहे की जेव्हा जेव्हा अशा काही लाईन्स येतात त्यावेळेस एकतर त्यांना खूप चांगले पैसे त्यातून मिळतात किंवा एकतर त्यांचे पैसे खूप सारे जातात, कारण की याच्यासाठी खूप सारं नॉलेजची गरज आहे जर तुम्ही ट्रेडिंग करता आहात तर। पण आपण तर ट्रेडिंग करत नाही, आपण काय करतोय तर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय। तर आपण जेव्हा एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो तर तो म्युच्युअल फंड जवळपास 50 ते 60 कंपन्यांमध्ये आपले पैसे गुंतवत असतो। आता ह्या 50 ते 60 कंपन्या त्या इंडेक्सशी रिलेटेड असतात। याच्या अगोदरचा व्हिडिओ जर तुम्ही माझा पाहिला नसेल तर तो पहा, त्यामध्ये मी स्पेशली मेन्शन केलं की कोणत्या कंपनीज कोणत्या इंडेक्सेसमध्ये येतात आणि कोणत्या कंपनी कोणत्या इंडेक्सेसमध्ये येतात। तर आता हा ग्राफवरनं आपल्याला काय करेल की म्हणजे आपण स्मार्ट SIP कशा प्रकारे करू शकतो। तर हा जो ग्राफ आहे तो हा नेहमी तुम्ही लक्षात ठेवायचा, 1 वर्षाचा ग्राफ आपल्याला लावायचा आहे निफ्टी 50मध्ये जर तुम्हाला स्मार्ट SIP करायची असेल तर। आता 1 वर्षाचा जेव्हा तुम्ही ग्राफ लावाल त्यावेळेस तुम्हाला इथे असं जाणवेल हा निफ्टी 50 जो आहे तो 25,461 पॉईंटवरती आत्ता सध्या आहे आणि तो किती मॅक्झिमम किती गेला होता तर 25,000 जवळपास 26,000 पॉईंटवरती टच होऊन तो खाली आला। त्यानंतर जवळपास एवढ्या इथून जो खाली आला तो इथपर्यंत आला, त्यानंतर पुन्हा वर गेला आणि पुन्हा इथपर्यंत खाली आला, जवळपास 22,000 पॉईंटवरती तो खाली आला। आता ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये जवळपास 4,000 पॉईंटने निफ्टी खाली आला। 22,000 पॉईंटमध्ये 4,000 पॉईंटवरती तो खाली आला आहे, म्हणजे खूप मार्केट खाली आलेलं आहे। याच्यापेक्षा जास्त मार्केट खाली जात नाही। जर तुम्ही 5 वर्षाचा ग्राफ पाहिला तर कधीही मार्केट, आता इथे जे आहे समजा इथे 20,000 पॉईंटवरती आहे तर 20,000 पॉईंटवरती मार्केट कितीही खाली आलं तरी आलं का 20,000 पॉईंटवरती? नाही। म्हणजे गेल्या प्रिव्हियस 5 वर्षात किंवा 6 वर्षामध्ये ज्या टाईमला मार्केट असतं त्या लाईनला कधीही मार्केट खाली येत नाही। हार्डली मार्केट 1000 पॉईंट, 2000 पॉईंट, 3000 पॉईंटने खाली येतं। आता जेव्हा जेव्हा अशी सिच्युएशन येते त्यावेळेस आपल्यासाठी एक अपॉर्च्युनिटी असते आणि ती अपॉर्च्युनिटी म्हणजे काय तर स्मार्ट SIP। म्हणजे जेव्हा केव्हा अशा टाईपमध्ये आपल्याला मार्केट खाली येताना दिसतंय त्यावेळेस आपण जी SIP सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये टॉपअप करायचा, त्याच्यामध्ये ॲडिशनल SIP सुरू करू शकतो। किंवा जर आपल्याकडे कॅशमध्ये पैसे पडलेले असतील आहेत, 5,000 असो, 2,000 रुपये असो, 3,000 रुपये असेल, जेवढे पैसे पडलेले आहेत ते पैसे तुम्ही जर या तुमच्या SIPमध्ये इन्व्हेस्ट केले, तुमच्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केले तर पुढे जाऊन त्याची खूप चांगली व्हॅल्यू क्रिएट होते। कारण की ज्यावेळेस 4,000 पॉईंटने खाली आलं निफ्टी, म्हणजे जो NAV किंवा जो तुमचा फंड असेल त्या फंडचा NAV असेल जर 100 रुपये आणि 4,000 पॉईंटने खाली झाल्यानंतर त्या फंडचा NAV होतो 80 रुपये, 70 रुपये, 90 रुपये, म्हणजे 10 पॉईंटने खाली किंवा 20 पॉईंटने खाली आलेला असतो NAV। आता जर या टाईममध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर काय होतं तर ॲव्हरेजिंग होतं, तुमचा जो NAV आहे त्याचं ॲव्हरेजिंग होतं।
त्यामुळे अशा टाईपच्या सिच्युएशनमध्ये तुम्ही जर अशा प्रकारची स्मार्ट SIP जर सुरू करू शकलात तर पुढे जाऊन तुम्हाला त्यातून खूप चांगले रिटर्न्स मिळतील. आता ही SIP आपल्याला पुढे कंटिन्यू नाही करायची आहे. जर आपल्याला आता दिसतं आहे की आता ह्या 26,000 पॉईंटवरती मार्केट होतं आणि आता मला चान्स आहे 22,000 पॉईंटवरती खाली आलेलं आहे मार्केट. जेव्हा ह्या 22,000 पॉईंटवरती मार्केट येईल त्यावेळेस एक लमसम अमाऊंट इन्व्हेस्ट करा आणि त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये SIP स्टार्ट करा. तर म्हणजे जेव्हा जेव्हा वरती मार्केट जाईल त्यावेळेस थोडंसं पर्चेसिंग होईल आणि आपल्याकडे एक अमाऊंट किंवा एक कमी अमाऊंटमध्ये एक युनिट्स परचेस होत राहतील आणि फ्युचरमध्ये त्याची चांगली व्हॅल्यू आपल्याला पाहायला मिळेल. यामध्ये जेव्हा 26,000 पॉईंटवरती मार्केट होतं तेव्हाही आपण SIP सुरू करू शकलो असतो, पण कोणालाही सांगता येत नाही की इथून पुढे मार्केट खाली जाणार आहे की इथून पुढे मार्केट वर जाणार आहे. जर मार्केट तिथून पुढे वर गेलं तर काय होईल, आपल्याला NAV जास्त प्राईजला मिळेल आणि आपलं ॲव्हरेजिंग थोडंसं जास्त होईल. किंवा या पॉईंटला जर तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट करताय तर ती थोडी रिस्की होऊ शकते, कारण की आपल्याकडे आपण मोठ्या अमाऊंटवरती म्हणजे 100 रुपयावरती आपण जर NAV आहे आणि त्याच वेळेस जर तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट करताय आणि मार्केट 4,000 पॉईंटने खाली आलं तर जवळपास 80 रुपये NAV होतो आणि या 80 रुपयाच्या NAVमध्ये तुम्हाला काय होतं, 20 रुपये लॉस प्रत्येक युनिट मागे. आता 20 रुपये जर युनिट मागे लॉस होत असेल तर तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट काढून घेणार का? तर नाही. आपली जी 1 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे जर ती 80,000 रुपये 90,000 रुपये आपल्याला दिसते तर आपण कधीही आपली इन्व्हेस्टमेंट काढत नाही. आपण वेट करतो, मार्केट जोपर्यंत 1 लाखाचे 1 लाख होत नाहीत आपण आपली इन्व्हेस्टमेंट काढत नाही, आपण पाहत बसतो. पण या बिटवीन बराच वेळ निघून गेलेला असतो आणि मार्केटमध्ये जर अपॉर्च्युनिटी असेल तर त्या अपॉर्च्युनिटीचा आपण फायदा घेतला पाहिजे. मग हा फायदा कसा, तर तुमची इन्व्हेस्टमेंट भली कमी झाली आहे, 80,000 झाली आहे, तर त्यावेळेस तुम्ही ॲडिशनल पर्चेसिंग करा, ॲडिशनल लमसम इन्व्हेस्टमेंट करा, जेणेकरून जो तुमचा 100 रुपयाचा NAV होता तो कमी होऊन 90 रुपये येईल, 95 रुपये येईल. म्हणजे जर NAV 90 रुपयाला आला तर तुम्ही तुमच्या कॉस्ट टू कॉस्ट याल आणि 90 रुपयावरून जर तो 100 रुपये झाला तर तुम्ही प्रॉफिटमध्ये जाल. म्हणजे 100 रुपयापर्यंत येण्याची वाट बघायला गरज नाही की तुमची कॉस्ट टू कॉस्ट येण्यासाठी. त्यामुळे ॲव्हरेजिंग करणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला काहीच नाही करायचं आहे. आठवड्यातनं एकदा फक्त काय करायचं, निफ्टीचा हा निफ्टी 50 गुगलवरती तुम्ही सर्च करा. अशा प्रकारचा हा ग्राफ येतो. कुठल्याही वेगळ्या वेबसाईटवरती जाण्याची गरज नाही, कुठलाही पेपर वाचायची गरज नाही. फक्त तुम्हाला गुगलवर जायचं आहे, निफ्टी 50 टाईप करायचा, अशा प्रकारचा ग्राफ येईल आणि पाहायचा की अगोदरचा हाय किती आहे आणि आत्ताचा हाय किती आहे. आता अगोदरचा हाय होता जवळपास 26,000 पॉईंटवरती आणि आता आहे मार्केट 25,461 पॉईंटवरती. म्हणजे जवळपास फक्त आणि फक्त एका वर्षामध्ये मार्केट खाली जाऊन पुन्हा वरती आलं. म्हणजे जर 80 रुपयाचा NAV आता पुन्हा 100 रुपये झाला की नाही. मग हा जो गेन आहे हा आपल्याला कॅप्चर करता आला पाहिजे आणि त्यासाठी फक्त तुम्हाला आठवड्यातनं एकदा एक संडेच्या दिवशी जेव्हा तुम्हाला वेळ असेल त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचा ग्राफ गुगलवरती सर्च करायचा, बघायचं मार्केट हा टॉपला आहे, आता काही इन्व्हेस्टमेंट करायची नाही. आपल्याकडे लमसम जरी असेल तरी आत्ता आपण त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची नाही, लमसम ठेवून द्या किंवा तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुमच्या SIP जी आहे त्या SIPमध्ये ॲडिशनल करत राहा. पण जेव्हा मार्केट अशा टाईपच्या पोझिशनवरती असतं त्यावेळेस कधीही ॲडवायजेबल नाही की तुम्ही सगळीच्या सगळी अमाऊंट एकत्र करून तुम्ही त्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करावी. पण हे एक्झाम्पल आहे शॉर्ट टर्मसाठी. जर तुम्ही लाँग टर्मसाठी विचार करताय 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष तर तुम्ही लाँग टर्मसाठी लमसम इन्व्हेस्टमेंट आत्तासुद्धा करू शकता. त्यासाठी काहीही तुम्हाला हे बघायची गरज नाही, कारण की जर तुम्ही 5 वर्षाचा हा ग्राफ पाहिला ना तर 5 वर्षापूर्वी म्हणजे 2020चं सोडूनच द्या, 2022मध्ये मार्केट होतं 17,000 पॉईंटवरती आणि आता 2025मध्ये म्हणजे फक्त 3 वर्षात मार्केट गेलेलं आहे 25,000 पॉईंटवरती. 8,000 पॉईंटचा गेन झाला. आपल्याला लाँग टर्मसाठी लमसम इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर तुम्ही आत्ताही लमसम इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता हे झालं मी तुम्हाला निफ्टी 50बद्दल सांगितलं. आता सेन्सेक्समध्ये सुद्धा तुम्ही 1 वर्षाचा ग्राफ पाहिला, 5 वर्षाचा ग्राफ पाहिला तर कुठेही जर आता इथे 2022मध्ये मार्केट होतं 52,000 पॉईंटवरती. आता एवढं मध्ये वॉरचं सिच्युएशन आली, इंडिया पाकिस्तान वॉर झालं, नंतर अमेरिका इराणचं वॉर झालं, इस्रायल आणि इराणचं वॉर चालू होतं. बरेच लोक म्हणत होतं क्रूड ऑइलच्या प्राइसेस वाढणार, हे वाढणार ते वाढणार आणि आता स्टॉक मार्केट पडणार. पण कितीही खाली आल्यानंतर मार्केट किती हजार पॉईंटवरती आलं, 73,000 पॉईंटवरनं. ते आलं का 52,000 पॉईंटवरती? नाही. म्हणजे 2022चा जो हाय होता त्या हायपर्यंत आलं नाही. का नाही आलं? कारण की आपली इकॉनॉमी ही स्टेबल इकॉनॉमी आहे. आता इंडिया इज अ डेव्हलपिंग कंट्री.
खूप सारे डेव्हलपमेंट इंडियामध्ये होत आहेत. भारत हा इंडिपेंडेंट होतो आहे बऱ्याच गोष्टींमध्ये. त्यामुळे मार्केट आता इथून पुढेही कंटिन्यू वरच जाणार आहे. आणि त्यामुळे जेव्हा केव्हा अशा छोट्या छोट्या अपॉर्च्युनिटीज आपल्याला मिळतील ना, त्यावेळेस तुम्हाला एक छोटीशी SIP सुरू करायची आणि ती SIP फक्त काही काळापर्यंत चालू ठेवायची. त्याच्यासाठी बंधनकारक नाही की तुम्ही लमसम लॉंग टर्मसाठी 20 वर्षासाठी चालू ठेवा. मला वाटतं आहे ना की मी 1 वर्षभरासाठी SIP ही सुरू करेल, नंतर बंद करेल. कारण की तुमची रेग्युलर SIP तर चालूच आहे ना, जी 5,000ची रेग्युलर SIP आहे ती तर चालूच आहे. पण जेव्हा केव्हा मार्केट असं डाऊन कंडिशनमध्ये असेल, जो फंड तुम्ही चूज केलेला आहे त्या फंडमध्ये ॲडिशनल 2-2 हजाराची SIP सुरू करा किंवा ॲडिशनल लमसम इन्व्हेस्टमेंट करत चला, तर त्यातून पुढे खूप जास्त रिटर्न्स तुम्हाला मिळू शकतील. आता याचं एक अजून उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आणि मी मगाशी जसं सांगितलं, तुम्ही निफ्टी 50 आणि सेन्सेक्स दर संडेला आठवड्यातनं एकदा गुगलवर जायचं, सर्च करायचं, बघायचं हायवरती आहे, टॉपवरती आहे, लोवरती आहे आणि त्या दिशेने आपली स्मार्ट SIP करायची की नाही ते ठरवायचं. यामध्ये माझं कोणतंही रिकमेंडेशन नाही की जेव्हा मार्केट खाली आहे आणि तुम्ही जेवढी तुमच्याकडे सगळी पुंजी आहे ती सगळीच्या सगळी इन्व्हेस्टमेंट करा. तुमची रिस्क कॅपॅसिटी किती आहे त्या हिशोबाने तुमची रिस्क घेऊन तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत चला. लाँग टर्ममध्ये तुम्हाला त्यातून खूप चांगले रिटर्न्स मिळतीलच. यामध्ये आता मी तुम्हाला एक एक्झाम्पलसुद्धा दाखवतो आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की जेव्हा केव्हा मार्केट खाली असतं त्यावेळेस जर इन्व्हेस्टमेंट केली तर आपले पैसे कसे बनतात ते आपण पाहूयात. तर आता इथे पहा, 2024मध्ये NAV होता 39 रुपयाला, 39 रुपयाचा NAV होता. आणि जेव्हा मार्केट खाली आलं, जेव्हा आता मार्चमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये जेव्हा मार्केट खाली आलं, त्याचा NAV झाला 31 रुपये, म्हणजे जवळपास 9 रुपयाचा डिफरन्सेस झाला. आता या टायमिंगमध्ये किंवा जेव्हा 31 रुपये होता किंवा जेव्हा 30 रुपये होता, आपल्याला दिसतं आहे ग्राफमध्ये आपल्याला पाहता येतं आहे, त्यावेळेस जर लमसम इन्व्हेस्टमेंट या टाईपच्या फंड्समध्ये केली असती, 1 लाख रुपये लमसम इन्व्हेस्टमेंट केली असती, ती आता त्या NAVची प्राईस पुन्हा किती झाली आहे, 39 रुपये. 28 फेब्रुवारी 2025ला त्याचा NAV होता 31 रुपये आणि आता NAV आहे 39.46 रुपये. म्हणजे जवळपास तुम्हाला 8 ते 8.5 रुपये एका युनिट मागे फायदा झाला असता जर आपण लमसम इन्व्हेस्टमेंट त्या फंड्समध्ये केली असती किंवा एक छोटीशी SIP त्यामध्ये सुरू केली असती 5-6 महिन्यासाठी किंवा 1-2 महिन्यासाठी जरी सुरू केली असती ना, तरी तुम्हाला त्यातून खूप चांगले गेन्स मिळाले असते. आता हेच उदाहरण मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने अजून समजावून सांगतो. 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले, 1 लाख रुपये. आता हे 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले ज्यावेळेस NAV होता 31 रुपये, म्हणजे हे 1 लाख रुपये डिवायडेड बाय 31.28 पैसे ज्यावेळेस NAV होता त्यावेळेस इन्व्हेस्ट केले, तर जवळपास 3,196 युनिट्स त्यातून मिळाले. त्या फंडमधनं मला 3,196 युनिट्स मिळाले. आता प्राईज आहे 39.46 पैसे इंटू आपण जी युनिट्स परचेस केलेले ते युनिट्स जर घेतले तर आता त्या 1 लाख रुपयाची व्हॅल्यू झालेली आहे 1,26,000 रुपये. म्हणजे हे 26,000 रुपये मिळवण्यासाठी काही लोकांना आहे ना 2-2 महिने काम करावं लागतं. पण हेच इन्व्हेस्टमेंट फक्त 1 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली तर फक्त 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये आपल्याला 26,000 रुपयाचा गेन झाला. जर तुम्ही ही इन्व्हेस्टमेंट फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवली असती, बँकेमध्ये ठेवली असती, तरीसुद्धा तुम्हाला 1 लाख रुपयावरती 26,000 3 महिन्यांमध्ये मिळाले नसते. हीच पॉवर आहे म्युच्युअल फंडची. आणि ज्या वेळेस मार्केट अशा सिच्युएशनला येईल त्यावेळेस त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत जायची, लमसम इन्व्हेस्टमेंट करत जायची. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला समजत नसेल किंवा हे सगळं ट्रॅक करणं तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही माझ्या थ्रूसुद्धा SIP सुरू करू शकता, लमसम इन्व्हेस्टमेंट करू शकता. आपण एक चांगला पोर्टफोलिओ बनवू शकतो आणि वेळोवेळी ज्या वेळेस मार्केटमध्ये अशा सिच्युएशन येतात त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो की आता तुम्हाला लमसम करणं गरजेचं आहे. आता जर लमसम केली तर पुढे जाऊन तुम्हाला त्यातून खूप चांगले रिटर्न्स मिळतील. हे वेळोवेळी माझी टीम किंवा मी तुम्हाला सांगत असतो. आणि बरेच लोक जे माझे क्लायंट्स आहेत त्यांना आत्तापर्यंत एक्सपिरियन्स आलाही असेल की आपण अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट करून किती चांगले रिटर्न्स जनरेट केलेले आहेत गेल्या काही वर्षांमध्ये. तर अशा प्रकारची स्मार्ट SIP आणि अशा प्रकारची स्मार्ट लमसम इन्व्हेस्टमेंट जर केली तर पुढे फ्युचरमधून खूप चांगले रिटर्न्स त्यातून जनरेट होऊ शकतात. आजचा जर हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि म्युच्युअल फंडबद्दल काहीही माहिती हवी असेल किंवा नवीन SIP सुरू करायची असेल तर स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे, तुम्ही मला कॉल करू शकता. स्क्रीनवरती माझा ॲड्रेससुद्धा दिसत असेल, तुम्ही मला ऑफिसमध्ये येऊन भेटूही शकता. तर अशा प्रकारे हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा ज्यांना लमसम इन्व्हेस्टमेंट अजूनही रिस्की वाटते. तर भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.